कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गुड नाईट। गुड नाईट। आशू, काय झालं? काही नाही, काय झालं? झोप नाही लागत आहे का? डास आहेत खूप। खूपच चावतात काय? बघ, म्हणजे इथे राहायचा हट्ट करून चूक केली का? तुला नसेल जमत? नाही नाही नाही, मी डास मारतो, एवढं काय त्यात? थांब, मी आलेच। काय झालं? थांब, आले। अगं आले आता आले कुठे जाते? आले। मच्छरदाणी आहे का रॅकेट आहे डासांची? हे काय? हा, या आहेत गोवऱ्या। आता नाही चावणार डास। हो ना? हो झोप आता। हो चालेल। अरे थांब, एक मिनिट आणते पाणी आणते। थांब थांब थांब, घे ती पण। आरामात दे इकडे। बरं वाटतंय का? हो हो बरं वाटतंय। हा, नक्की? नक्की, थँक्यू। झोप लागेल ना? अगं आरामात लागे, एवढं काही त्रास नव्हता होत मला। आणि आता नाही जाणार डास, झोप। हो। आशूने माझ्यासाठी घर सोडण्याचा डिसिजन घेतला, पण त्याला सवय नाही आहे सगळ्याची। आणि हे सगळं कधी संपणार हेही काही कळत नाही। आज तर पहिला दिवस आहे, कसा निभाव लागेल? आशू, काय काय झालं? अरे थांब, काय झालं? अगं काहीतरी होतं इथे आत्ता। काय होतं? काहीतरी वळवळत होतं। काय पाल होती का? नाही ग, मग झुरळ होता? नाही ग, झुरळ नव्हतं। झुरळ कसं असेल? मग साप होता? रेडीस का तू? काहीतरी उगाच बोलू नको। पण इथे काहीतरी होतं। बरं, आपण सगळी साफसफाई करून घेऊया। मग मी पानागॅंगला सांगते, ते आणतील सगळं सामान वगैरे, करूया मग साफसफाई। चला, आता सगळं घेतलेलं आहे। कोण आहे? अरे कोण आहे काय? कोण आहे? अरे शिवाजी पाना गँग आहे। उडा बघितलं, मला सांगायची गरज पण नाही पडत। अरे सांगायची गरज काय, आम्हाला माहितीये म्हणून आम्ही साफसफाईचं सामान घेऊन आलोय। अरे सामान पण घेऊन आले? वा वा। दार उघडू का? नको नको, अरे उघड रे। नक्की ना? अरे उघड। उघड ना बा, उघडतो। चंदन, सय्यद भाई, चंदन, एक तरी कळशी घ्या रे। मी नसतो घेत।
घे ना, माझे हात दुखलेत. अगं मग दुखू दे आणि तू स्ट्रॉंग आहेस एकदम. 3 कळशा म्हणजे तुझ्यासाठी काहीच नाही. चल चल. ए दिव्या थांब थांब थांब. हे अरे किती जड आहे हे. तू किती वेळ पकडशील? अगं दे 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 मी पकडतो. आता घर आल्यावर. हा चल. अगं बाई, चंदन तू काय घेतलंस दे इथे. राहू द्या. अरे दे इथे, सोड. दिव्या तुला कळत नाही, त्याला कशाला द्यायचं? अगं पण आई, तू गप्पा बस, एक शब्द बोलू नकोस. लोक काय म्हणतील, नवऱ्याला कामाला लावलंय, बायकांनी मिळून जावयाला कामाला लावलंय, नाही का? आत्ताच घेतलीस ना कळशी हातातून. लोक काय म्हणतील, नवऱ्याला कामाला लावले. तू तिकडे जा, मी इकडे जातो. अरे मी काही आणाय का? ते 2 दिवस झाले बंद. थांबा अगोदर, मला जाऊ दे अगोदर. अरे कोण गेलं रे आज? चाळीतलं कोणी जात नाही रे एवढ्या वेळ बाबा. अरे ये रे अरे बापरे, जावय बापा तुम्ही हवंय, मला माहितच नव्हतं. सॉरी. घ्या तुम्हाला हवंय तेवढा वेळ घ्या. हे आता कोणी घाई करायची नाही. बरं, कोणी घाई करायची नाही. बरं, तुमचं झालं का? नाही बस तुम्ही निवांत बसा. माझं काय, मी रस्त्यावर पण बसेन. आता एकदम शांत. जावय बापू, तुम्ही निवांत बसा. घ्या. थँक्यू. बंदे, जरा दिव्याच्या अंगाला हात लावून बघ, ताप बीप आलाय काय तिला. का हो? हे काय आता नवीन? हे काय नाही ग, अगं किती काम केलंयस तू आज. 3 पाण्याचे हंडे भरून आणलेस. दमली असशील का नाही? अगं काय माहिती ना, तुला इतकं काम करताना बघायची सवय नाही ना, म्हणता ना ग. आजी त्याचं काय आहे ना, मी आणि दिव्याने आता ठरवलंय, आता या घरात तुम्ही दोघींनी एकही काम करायचं नाही. मी आणि दिव्या सगळं सांभाळून घेऊ. हो पण कसं वाटतं ते, जावयाने घरातली कामं करायची? लोक काय म्हणतील हो? अहो जावई म्हणून काय झालं? आणि तुम्ही दोघी पण मला माझ्या आई आणि आजी सारख्याच आहेत. आणि सगळं जर तुम्हीच दोघांनी केलं आणि मी नुसतं असं बसून राहिलो तर ते बरं दिसतं का? नाही ना. वंदे, आपण दोघींनी नशीब काढलं बरं का. खरंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.